होतं का दिगीकर बोलत जा. एक काम करा, मी कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते, पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटतं ही ना घ्यायचं ना मी बोलायचं, देते बाबा पण बोल. काय काय तर निस्ते वाऱ्याला बसल्या, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल मी ऐकतोय तुझं, तू बोल बया. नुसतं उपकारी परमार्थ आहे का तुमचा? मी तर बेंबीच्या देठापासून ओरडते तुम्ही. अरे प्रेम तर दाखवा. अरे मी 100% तुम्ही थोडं 1% तर देता का नाही? आनंद तरी व्यक्त करा, बोला तरी रे. तुमचं कसं आहे, 20,000 लोकांची पंगती एका पट्ट्यानं घातली. म्हणलं 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई नाही नका बोललो, त्याला काय चांगले मला ना खाऊ नाही घातली. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून ठेवले ते. अरे कसं काय असे ना, आपण देवाचं नाव तरी मुख देतोय की नाही? तुम्ही पुढचा विचार करू. काही काही माणसं म्हणतात बघा, दानपेटीत पैसे नाही टाकायचे, नारळ नाही घ्यायचा, हार नाही घ्यायचा, का? कारण ते देवाला जात. अरे तुम्हाला देवच कळला नाही. ज्या वेळेस एखादा हारवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, ज्यावेळेस एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, अरे त्याचं पोट भरतं याचा अर्थ त्याच्यामधल्या भगवंताचा आत्मा शांत होतो. मग देवाला गेलंच की रे. कुठल्या अनुषंगाने ही आकुंचित बुद्धी आणि स्टँडर्ड मायना केलाय तुम्ही की का नाही देवाला हार न्यायचा, हारवाल्याला काय द्यायचं, देवाला द्यायचं? अरे देव कोण आहे कळतोय का? आजकालची 2-4 पुस्तकं वाचली ना माणसं देवापेक्षा स्वतःला शानी समजतात. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. अरे पुस्तकं वाचून शहाणा झाला तो खोकड आहे. मग ज्ञान कसं पाहिजे? मोठकी देहा कुतू म्हटे निचं ज्ञानाची पहाट होते, सूर्या पुढे प्रगती प्रकाश जायचा. ज्ञान कसं पाहिजे? तशी तसेची वाटत पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयात. माऊली सांगतात ज्ञान हे मूळचं पाहिजे. जसं प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? सूर्य अरे मायबाप हवं, त्याला पहाटे उठावं लागतं. नाही पहाटे उठूच कधी 4 दिवसात एखाद्या वेळेस झोपला ठीक आहे ना, रोज तरी. मी तुम्हाला फार सुरुवातीपासून सांगते की फार सोपा धर्म आहे. आपल्याकडे पहाटे उठायचा नियम आहे, काकडा करायचा आणि कार्तिक महिन्यात मध्ये काकडा करावा. चातुर्मासानंतर काकडा का करावा? कारण देवशयनी एकादशी ही देवाला झोपवायची असते. देव उठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी जगाच्या मालकाला उठवायची असते आणि जगाच्या मालकाला उठवायची ताकद काकड्यांच्या अभंगामध्ये आहे. कार्तिक महिन्यात काकडा असतो, कळतंय? आणि विचार करा, जे अभंग जगाच्या मालकाला उठवू शकतात ते आपल्याला यश देऊ शकत नाही. विचार करा, विश्वाच्या मालकाला उठवायची ताकदच्या अभंगामध्ये आहे, तर तुम्हाला मला यश सुख संपत्ती देणार नाही? कधीतरी विचार करा ना. आमच्या पिढीला काकडा माहित पाहिजे. आता ही जे आमच्या वयाची लेकरं आहेत त्यांना कीर्तन माहित नाही. काकडा लय आमची गोष्ट, चातुर्मास तर डोक्यातच नाही. अरे कीर्तन, अरे काही काही पोरं खुशाल फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा. आता प्रोग्राम करते होईल मी तुला हो प्रोग्राम दिसू बघा. हे आमच्याकडे सप्ताह होता आणि तुम्हाला सप्त्यात घुसवायचं होतं. त्यांना ही माणसं म्हणजे काय? तुम्हाला डोबऱ्याचा खेळ दिसतो का काय? तुम्ही वागवाल तसे आम्ही वागणार आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही नाचणार. अरे आम्ही नाचणार ते फक्त भगवंताच्याच तालावर, हे कायम लक्षात आहे. अरे आमच्याशी नीट वागलात ना, आमचं डोकं सोडून तुमची लाज राखू. पण आमच्या नादी लागलात ना, खाली झेंडा दानावर करून दोतराची ताकद दाखवू. शळपटलेले समजू नका रे. अरे गाव आमची, माती आमची, परंपरा आमची, संस्कृती आमची. अरे पिढ्याने पिढ्या आमच्या पूर्वजांनी इथं देहपणाला लावला. मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे. विश्वासाने जगणारी माणसं आहेत.